देशभरातली नेट परीक्षा जी 3 मे रोजी पार पडली होती, ही परीक्षा पेपर फुटीच्या कारणास्तव रद्द करण्यात आलेली होती. देशभरातील 22 लाखाच्या पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, तर महाराष्ट्रामधील 3 लाखाच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षा दिले होते. आता आपण सध्या घाटकोपरमधील एक नेट कोचिंग क्लासेसमध्ये सध्या आपण आहे. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या 1 वर्षांपासून सराव केला आणि ही परीक्षा दिली, ते विद्यार्थिनी आता आपल्यासोबत आहे. नेटची परीक्षा रद्द झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कारण की 1 वर्ष तुम्ही ह्या परीक्षेसाठी अभ्यास केला होता आणि अचानक पेपर दिल्यानंतर आता ही परीक्षा रद्द झालेली आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय? गेले 1 वर्ष आम्ही मेहनत केली आहे एवढी, म्हणजे जसं की लेक्चर्स, मॉक टेस्ट सगळं आम्ही दिलेलं आहे. आणि नंतर हे आम्ही दिल्यानंतर नंतर समजलं की परत री एक्झामचं हे येत आहे, की ते कुठेतरी असं खराब वाटलं की परत एवढी मेहनत करून एवढं सगळं परत हे होतं आहे. म्हणजे एक स्वप्न आहे डॉक्टर बनायचं, ते कुठेतरी असं खराब वाटलं की ते स्वप्नच राहणार आहे का असं वाटायला लागलं आता. तुम्ही पण परीक्षा दिलेली आहे. कसा पेपर तुमचा गेला होता आणि आता परीक्षा रद्द झाल्यानं तुम्हाला त्या समोरचं चॅलेंज काय वाटतं? या वर्षीचा पेपर मला तर माझी पहिलीच अटेम्प्ट होती, तर मला हा पेपर चांगला गेला होता. पण जसं 2024ला पण पेपर लीक झाला होता, तर 2025चा जो पेपर होता तो अवघड आला होता. तर आता पण कुठेतरी अशी भीती वाटते की आत्ता पण पेपर लीक झाले तर मग आता जो पेपर येईल तो पण अवघडच असेल. मग जेवढे मार्क आधीच्या मला आत्ता या पेपरला पडत होते तेवढेच पडतील का, आणि जे कॉलेज माझं ड्रीम कॉलेज होतं ते मला लागेल का, आता असं भीती वाटते. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे, कारण की गेल्या मागे 2024मध्ये देखील अशाच प्रकारे पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं होतं. तुम्ही पण परीक्षा दिलेली आहे. काय वाटते तुम्हाला पेपर फुटीचं जे प्रकरण जे समोर आलेलं आहे, तर पुढील तुमचं भविष्य कसं असणार? भविष्य म्हणजे आम्ही आमच्या भविष्यासाठीच गेले 1 वर्ष मेहनत करत होतो. 12वीच्या परीक्षेसोबत नीटसाठी पण आम्ही तयारी करत होतो. सगळं आमची एन्जॉयमेंट सोडून आम्ही तयारी करत होतो. आम्हाला शिकवणारे प्रोफेसर्स, आमचे घरचे पॅरेंट्स लोक आम्हाला सगळे सपोर्ट करत होते. आमच्या ड्रीम्ससाठी आम्ही सगळं करत होतो. पण आता सकाळीपासून शिवाय 2 दिवसापासूनच अशा बातम्या येत होत्या की पेपर लीक झाला आहे. पण आज ऑफिशियली बातम्यांमध्ये असं आलं आहे की पेपर लीक झाला आहे आणि आता परत पेपर होणार आहे असं. पण आमचं वर्षभर आम्ही जी मेहनत केली ती आम्ही सिद्ध पण केली की हो, आता आम्ही सॅटिस्फाय होतो की आता झाला पेपर. आम्हाला एवढं हे होतं की आम्ही आता पेपर चांगला लिहिला आहे, आम्हाला चांगले पर्सेंटाइल येईल. पण आता पेपर परत होणार आहे त्याचं आम्हाला टेन्शन आलं आहे. शिवाय आता आम्हाला परत ती 1 वर्षाची मेहनत आता परत आम्हाला सिद्ध करायला लागणार आहे. आता परत प्रश्नही आमच्या मेहनतीवर उठणार आहे की तुम्ही पेपर नीट लिहिला नाही असं. आमचे पर्सेंटाइल खाली पडेल याला कोण जबाबदार राहणार आता? एकंदरीत कोण जबाबदार असणार आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कोचिंग क्लासेसचे जे सर आहे ते आपल्यासोबत आहे. सर, नेटचा पेपर रद्द झालेला आहे. मुलं, तुम्ही 1 वर्ष त्या मुलांना शिकवतात, त्यांचं भविष्य ह्या पूर्ण पेपरमध्ये असते. मात्र आता पेपर रद्द झाल्याने काय परिणाम होऊ शकतो आणि समोर कसं काय ह्या संदर्भात नेटच्या परीक्षेतलं वाटचाल असणार? नक्कीच सर, ॲक्च्युली आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा जो नीट जी परीक्षा असते ही एकदाच होते वर्षातून. जसं तुम्हाला माहिती असेल की बाकीच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, जेईची परीक्षा 2दा चान्स असतो विद्यार्थ्यांना प्रूव्ह करण्याचा. म्हणजे त्यांचा माइंडसेट पहिल्यापासून असतो की ह्या 2 अटेम्प्टमध्ये त्यांना बेस्ट मार्क्स ज्या अटेम्प्टमध्ये पडतील ते मार्क्स कन्सिडर होतात. पण जर नीट पेपरचा जर तुम्ही विचार केला तर ती ही परीक्षा एकदाच होणारी असते. आणि बहुतेक मुलं म्हणजे 11वी 12वी रेग्युलरची मुलं 2 वर्ष नीटच्या परीक्षेचं प्रिपरेशन करत असतात. कारण की ते एक जे विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की डॉक्टर बनायचं, ते फक्त काय त्याचं नसतं, त्याच्या आईवडिलांचं पण स्वप्न असतं. आणि काही विद्यार्थी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर रिपीट पण करतात. कोणी 1 वर्ष रिपीट करतं, कोणी 2 वर्ष रिपीट करतं. आता हे रिपीट करण्यामागचं कारण असं असतं की जेणेकरून जी त्यांचे लास्ट इयरला मार्क्स त्यांना ते जे भेटले नाही, जेणेकरून नेक्स्ट इयरला ते चांगल्या पद्धतीने अजून पूर्ण वर्ष सॅक्रिफाईस करून चांगलं प्रिपरेशन करून त्यांना ते मार्क्स भेटतील. आता जसं तुम्हाला आकडा तर माहिती आहे की पूर्ण आपल्या इंडियामध्ये पॅन इंडिया 20 ते 22 लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षेसाठी बसतात. पण जर गव्हर्नमेंटच्या सीट जर बघितल्या MBBSच्या तर काही खूप कमी सीट्स आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी प्रिपेअर करत असतो जेणेकरून त्याला गव्हर्नमेंट सीट भेटलं पाहिजे. आणि आता कुठे पेपर झाला आणि मुलांना एक आशा होती, आम्ही ज्यावेळी मुलं विद्यार्थी पेपर देतात त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन आन्सर की येते बाहेर आणि मुलांचा एक कॉन्फिडन्स असतो
ज्यावेळी आम्ही चेक करतो तरी कुठेतरी वाटतं की हां, ह्या विद्यार्थ्याला 600च्या वरती मार्क्स पडणार आहे, कोणी 650पर्यंत जाते आणि त्यानुसार ते पुढची तयारी पण करत असतात की नक्की हां, लास्टचे 3 इयरचे कट ऑफ जर बघितले तर मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकतं आणि ती कुठेतरी स्वप्न रंगवलेली असतात आणि कुठेतरी वॅकेशनची तयारी करून विद्यार्थी कुठेतरी बाहेर गेलेला असतो आणि अचानक अशी न्यूज येते का, म्हणजे प्रशासनाच्या आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे कुठेतरी पेपर लीक होतो. पण ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून मेहनत केली, अतोनात कष्ट केले, ज्या आईवडिलांनी सॅक्रिफाईस केलेले, त्या विद्यार्थ्यांना तर ह्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तर मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की बघा, हा गुणवत्तेचा पार्ट आहे, इव्हॅल्युएशन, स्टुडंट इव्हॅल्युएशनचा पार्ट आहे, हा फेअर असला पाहिजे आणि सरकारने यापुढे अशा चुका नाही झाल्या पाहिजे, याच्याकडे चांगल्या रीतीने बघितलं पाहिजे. हीच आमची भावना आहे एक शिक्षक म्हणून. साधारणतः आता ही एक्झाम जी रद्द झालेली आहे ही केव्हापर्यंत होऊ शकते, याचा काही अंदाजा तुम्हाला आलेला आहे का, किंवा काही असं तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे की केव्हापर्यंत परीक्षा पुढे होऊ शकते? सध्या तरी आजपर्यंत ही एक्झाम ऑफिशियली कॅन्सल, म्हणजे मागची जी एक्झाम आहे ती रद्द झाली अशी नोटीस आम्हाला मिळालेली आहे. परंतु फ्युचर किती दिवसांनी किंवा किती महिन्यांनी ही एक्झाम होणार यापर्यंत गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत कुठलीही ऑफिशियल आम्हाला सांगितलेली नाही आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर ही एक्झाम एक कॉन्फिडन्सचा खेळ आहे. मुलांनी, जसं सरांनी सांगितलं की 2-2.5 वर्ष पूर्ण मेहनत करून मुलं या एक्झामची तयारी करत असतात. कुठेतरी डॉक्टर बनण्याचं त्यांचं स्वप्न असतं. परंतु माझी सरकारला विनंती राहील की 2 वर्षापूर्वी सुद्धा हा इन्सिडेंट घडला होता आणि त्यानंतर आलेला पेपर हा अतिशय टफ होता आणि पहिल्या वेळी कुठल्याही एक्झामची तयारी करताना माणूस जीव लावून एकदम मेहनत करून त्या परीक्षेची तयारी करत असतो. परंतु आता कुठेतरी ही एक्झाम पुन्हा होणार, मुलांचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे. कुठेतरी मुलांच्या मनामध्ये एक संशयाचं वातावरण आहे. पहिल्या वेळी मला जेवढे मार्क्स मिळणार होते, दुसऱ्या वेळी मला तेवढे मार्क्स मिळतील का, दुसऱ्या वेळी तो पेपर सोपा असेल का आणि माझं स्वप्न पूर्ण होईल का. तर अशा अनेक मानसिकतेचा भाग मुलांच्या मनामध्ये संशय आहे. तर मला गव्हर्नमेंटला ही विनंती आहे की ही जी घटना घडली आहे पेपर फुटीची, ही परीक्षा संपूर्ण भारतात न घेता ही फक्त ज्या विभागामध्ये हे पेपर फुटी झालेलं आहे त्या विभागापुरती जर घेतली तर बाकीच्या मुलांना त्यामधून दिलासा मिळेल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर पण होण्याची शक्यता वाटते तुम्हाला? नक्कीच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होणार. कारण सायन्स फील्डमध्ये नीटच्या परीक्षेची तयारी मुलं 11वी पासून करत असतात. 2.5 वर्ष मेहनत केल्यानंतर आता कुठे ही मुलं आता सुट्ट्यांवरती गेलेली आहेत. काही मुलांनी तिकीट्स बुक केलेले आहेत की आम्ही 2.5 वर्ष मेहनत केल्यानंतर आम्हाला कुठेतरी रिलॅक्स व्हायला मिळेल, कारण पुन्हा आम्हाला डॉक्टरची तयारी चालू करायची. परंतु आजची न्यूज, ज्यावेळी न्यूज फ्लॅश झाली त्याच्यानंतर आमच्याबरोबर मुलांच्या मनात सुद्धा संशयता आली की आता पुन्हा आम्हाला त्या नव्या उमेदीने पुढच्या 1 महिन्यासाठी तयारी करावी लागेल. तर त्यांचा कॉन्फिडन्स हा डाऊन नक्कीच झालेला असेल. पण मी सरकार काय निर्णय घेणार हे मला माहीत नाही. परंतु माझं त्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं असेल, ज्या उमेदीने तुम्ही या परीक्षेची पहिला अटेम्प्ट दिलेला आहे, पुढे कधीही गव्हर्नमेंटने ही डेट डिक्लेअर करा, तोच आत्मविश्वास, तीच उमेद बाळगून तुम्ही ही एक्झाम द्या, तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. एकंदरीत नेटची परीक्षा जरी रद्द झाली असली तरी मात्र परीक्षा संपूर्ण भारतामध्ये रद्द न करता ज्या ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे त्या ठिकाणीच ही परीक्षा घेण्यात यावी अशी विनंती सरकारला शिक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे. कॅमेरामॅन संतोषसह संतोष मोरे, मुंबई.